बातमी येते अलिबागमधून। अलिबागमध्ये शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। भाजपच्या तनुजा पेरेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलाय। त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी, विक्रांत पाटील यांची देखील उपस्थिती होती। अलिबागमध्ये परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू होतोय। अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत। नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या तनुजा पेरेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे अर्ज भरण्यात आले। यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, भाजपचे आमदार विक्रांत पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांची देखील उपस्थिती होती। अलिबागमध्ये महायुतीचा सामना शेकाप काँग्रेस आघाडीशी होणार आहे। अलिबागच्या विकासासाठी आपण भरघोस निधी दिलाय, त्यामुळे अलिबागकर परिवर्तन घडवतील असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलाय। सगळे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेते एकत्र येऊन आम्ही खरं युतीच्या माध्यमातून निवडणूक लढतो। आशा आहे की निश्चित परिवर्तन अलिबागमध्ये होईल, कारण अलिबागच्या नगरपालिकेच्या विकासासाठी लगभग मी 200 कोटी रुपयांहून अधिक निधी या ठिकाणी दिलाय, जो कधी आतापर्यंत इतिहासामध्ये आला नव्हता। कारण अलिबागच्या जनतेला माहिती आहे 5 कोटी 2 कोटी एवढंच असायचं, पण 200 कोटी कामं चालू आहेत। आपण सगळे पत्रकार बघू शकता। आशा आहे की या कामास्वरूपात लोक परिवर्तन निश्चित करतील आणि आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा तनुजाताई आणि सन्माननीय सर्व सदस्यांना भरघोस मात्र निवडून दिलेली अपेक्षा नक्की आहे। जनसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत येत असताना सुद्धा जनतेचे जे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत आहेत आणि त्यांच्या मनात जी भावना आहे की हा अलिबागसाठी बदलाचा एक नवीन अध्याय या माध्यमातून तयार होतोय आणि अनेक वर्ष काही जणांना संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, पण ज्या काही अपेक्षा अलिबागकरांच्या होत्या त्या पूर्ण होताना मात्र दुर्दैवानं दिसल्या नाहीत। आणि त्यामुळे तनुजा पेरेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, सर्व सहकारी यांच्या मागे ताकदीने उभं राहावं हा संकल्प आता अलिबागकरांनी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।